So, बाल मित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning gravitation. आणि बेटा ग्रॅव्हिटेशन मध्ये सो फार वी लर्न अबाउट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पहिले आपण केपलरचे लॉस पाहिले, न्यूटनचे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि आता आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड ह्या कन्सेप्ट कडे आलेलो आहोत. सो बच्चा, ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी, न्यूमेरिकल मध्ये कधी इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड असं म्हणतील किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड असा शब्द असेल. तर बाळा, याचा अर्थ ऍक्च्युअल मध्ये आहे स्ट्रेंथ, ताकद ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. हे जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्डची ताकद, यालाच बोलतात ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. सर, व्हॉट इज इट्स डेफिनेशन? तर बेटा, इट्स डेफिनेशन इज force acting per unit mass at required point. म्हणजे काय सर? बेटा, लेट्स इमॅजिन मला सांगा की सपोज बेटा ही आपली अर्थ आहे, ठीक आहे ना. मला सांग, दिस इज अवर अर्थ. गेटिंग? हे सेंटर ऑफ द अर्थ, ही आपली अर्थ आहे, जिचं मास एम आहे बेटा, आणि रेडियस आर आहे. हे प्लॅनेट आहे आपलं, अर्थ आहे. यू पीपल नो दॅट आपण एखादा छोटासा ऑब्जेक्ट, बरं का, आपण अर्थच्या सरफेस वरती आहोत, एखादा ऑब्जेक्ट वरती सोडला व आपलं वरती ठेवला आणि असा हातात आपण खाली सोडला, टिक टिक टिक, तो खाली पडतो. पृथ्वीच्या सरफेस वरती कुठे ठेवा, अख्ख्या राऊंड मध्ये, म्हणजे पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात न पहा, ऑब्जेक्टला सोडलं की तो खाली पडणार आहे. इथं जरी ठेवलं तर तो खाली पडणार आहे. आता याच्यासाठी खाली म्हणजे काय झालं, असं अरे असो नो, कुठूनही ठेवा ऑब्जेक्ट खाली पडतो. हेच तर न्यूटनने पाहिलं. तो सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला होता, एक सफरचंद आलं, खाली पडलं, त्याने ते कॅच केलं, त्याने विचार केला की ते खालीच का पडतंय. सो खाली आणि वर हा प्रकार नाहीये, ते पडतंय. दॅट मीन्स अ पर्टिक्युलर मास इज गेटिंग अट्रॅक्टेड. आय रिपीट, पर्टिक्युलर मास इज गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स अनदर मास. इन दिस केस यू कॅन सी बेटा, दिस छोटूसा मास यम इज गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ. सो ही जी कन्सेप्ट आपल्या समोर आली बाळा, ती अशा प्रकारे आली की एखादा पर्टिक्युलर मास आहे, नाही का, एखादं छोटस लाईक मास यम, आणि हे जर का मास कुठेतरी अट्रॅक्ट होतंय, हे जर का मास, अच्छा हे काय मास आहे? युनिट मास. कारण की अभ्यास करताना आपण युनिट मास घेणार ना, मग 1 2 5 kg किती पण टाकू शकतो. सो हे एक टेस्ट मास आहे असं आपण म्हणू शकतो. काय बाळा? हे टेस्ट मास. हे इतकं छोटं आहे की याचं मास कॅन बी कन्सिडर टू बी 0. हे इतकं छोटं आहे की बाबा याचं मास कॅन बी कन्सिडर टू बी 0. आणि हे जे मास आहे इज गेटिंग अट्रॅक्टेड. आता अर्थात सम फोर्स विल बी देअर, एक मिस्ट्रियस इमॅजिनरी फोर्स याला खेचणार आहे. सो बच्चा, दिस मास इज नथिंग बट गेटिंग अट्रॅक्टेड. ठीक आहे ना? दिस मास इज गेटिंग अट्रॅक्टेड कुठे? टुवर्ड्स वन अनदर मास, की ज्याने स्वतःच फील्ड ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे. हे मास अट्रॅक्ट होते टुवर्ड्स मास. हे अट्रॅक्ट होणार आहे ऑब्विसली. जसं एखादा हा पेन आहे, मी सोडला, टपक, हा जो पेन आहे हा खाली पडला. खालीच का पडला? कारण खाली कोणीतरी एक मास आहे, याने याचं फील्ड तयार करून ठेवलंय, म्हणून तर ह्या मासने ह्या मासला अट्रॅक्ट केलं. हा तर न्यूटन लॉ आहे. सो बच्चा, एक पर्टिक्युलर मास अट्रॅक्ट होतोय, गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स मास which has already created own gravitational field. जसं की इथे अर्थ आहे, ठीक आहे ना. हे जे मास यम आहे, हे कोणत्या तरी एखाद्या मास कडे अट्रॅक्ट ऑलरेडी झालंय, आणि हे आहे याच्या फील्ड मध्ये, नाही का. हे सॉरी, हे जे टेस्ट मास आहे, हे ह्या कॅपिटल यम ह्या मासने तयार केलेल्या फील्ड मध्ये. आर यू गेटिंग? चलो. सो बच्चा, आय होप यू आर अंडरस्टँडिंग दॅट दिस टेस्ट मास ते इतकं निग्लिजिबल घेतलं जातं की विच हॅज बीन गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स सम अनदर मास. ठीक आहे ना. सो दिस वॉज अबाउट द कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. क्लिअर आहे? एकदा स्क्रीनशॉट घ्या.
interested. So beta, we are going to study gravitational field because of the point mass. You people know that Newton's law is valid only for the point masses. Means if you are taking Earth, you are taking Sun, you are taking Moon, Jupiter, कुठलाही प्लॅनेट घेताय त्याला पॉइंट मास कन्सिडर करतोय कारण आपण ते एका प्लॅनेट पासून दुसऱ्या प्लॅनेट पर्यंत डिस्टन्स खूप भयंकर मोठं आहे. सो हे सगळे प्लॅनेट्स सुद्धा मासेस होतात बिकॉज ऑफ लार्ज डिस्टन्सेस. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड हे पॉइंट मास साठीच डिफाईन्ड आहे. अच्छा, सो नोटवर्दी पॉइंट असा आहे, डिफाईन्ड फॉर, ठीक आहे ना, ग्रॅव्हिटेशनल फील्ड is defined for बेटा ओनली फॉर पॉइंट मास. फक्त एखादा छोटासा म्हणजे माझा एखादा व्हाईट बोर्ड असेल तर एखादा पॉइंट मी एखादा बिंदू काढला तर त्या बिंदूसाठी व्हॅलिड आहे, मोठ्या ऑब्जेक्ट साठी नाहीये. मोठा ऑब्जेक्ट असेल तर त्याचं दुसऱ्या मोठ्या ऑब्जेक्ट पासून डिस्टन्स इतकं मोठं पाहिजे की पॉइंट ऑब्जेक्ट छोटा झाला पाहिजे. अच्छा बेटा, इट इज नॉट डिफाइंड for continuous mass distribution, for extended mass असं म्हणतो मी. It is not defined for extended mass. एखादं एक्सटेंडेड मास फॉर एक्झाम्पल रिंग, मग त्यासाठी आपल्याला काय लागेल बघा, समजा एखादी रिंग आहे, ठीक आहे ना, एखादी रिंग वगैरे असं एक्सटेंडेड मास असेल तर इज नॉट डिफाईन्ड फॉर द एक्सटेंडेड मास. फॉर एक्झाम्पल रिंग. ओके, एखादी गोल रिंग असेल, अर्धी रिंग असेल, असं कधी सेमी सर्क्युलर रिंग असेल तर याच्यासाठी नाहीये. कोणासाठी चालणार आहे हे, पॉइंट मास साठी. तर बघा समजा माझ्याकडे हे एक पॉइंट लाईक हे मास एम आहे, कॅपिटल एम, मोठा एम नाही का, पॉइंट मास आहे, मोठं जरी दिसत तरी हे पॉइंट मास आहे. मग काय करा, एका आर डिस्टन्सला तुम्ही तुमचं छोटस मास ठेवा. अरे सोर बाळा, एखादं मास एम आहे, ह्या मासमुळे फील्ड असणार आहे. तुम्ही एक मास इथे आणलाय, मग हे जे मास आहे हे मास याला अट्रॅक्ट करणार. हे सोर बेटा, सो दिस छोटा मास एम will get attracted towards मोठा m by a force F. हा छोटा m will be attracted with the force, you know, gravitational force. कोणता फोर्स बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोघांमध्ये हे जे डिस्टन्स आहे बेटा इज अ आर डिस्टन्स. काय आहे, आर डिस्टन्स, ठीक आहे ना. बर, मग वी आर गोइंग टू डिराइव्ह फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड काय येते तर बिकॉज क्लास 12th मध्ये सेम कन्सेप्ट फॉर इलेक्ट्रिक फील्ड आहे, काहीच बदल नाहीये, ठीक आहे ना. फक्त तिथं मासेस आहे, तिकडं चार्जेस. तर बेटा जे आपलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे तर बेटा त्याचा फॉर्म्युला बघ, फोर्स ऍक्टिंग पर युनिट मास. सो फॉर्म्युला काय करू बाळा, दिस ई वेक्टर ना इज एफ वेक्टर अपॉन एम. ऑब्वियस आहे, वेक्टर आहे तर डायरेक्शन देणं इम्पॉर्टंट आहे. मी एकदा मॅग्निट्यूड काढतो मग डायरेक्शन पाहतो. मॅग्निट्यूड इज एफ अपॉन एम. क्लियर आहे बाळा, फोर्स पर युनिट मास. सर विच इज द फोर्स, फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फोर्स काय बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वी नो फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस, जी m1 m2. m1 इज मोठा m, m2 इज छोटा m अपॉन आर स्क्वेअर, है का नाही, फोर्स, आणि भागिले हा छोटा m. छोटा m ला छोटा m खाऊन टाकल, आणि इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आला gm अपॉन आर स्क्वेअर. gm अपॉन आर स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे की इट इज अ वेक्टर क्वांटिटी. यस ऑर नो बेटा, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज वेक्टर क्वांटिटी. ओके, ई वेक्टर काय रे बाळा, हा वेक्टर. वेक्टर आहे त्याला डायरेक्शन असणं गरजेचं आहे. बेटा नीट लक्ष दे, ह्या कॅपिटल मास मुळे असलेलं फील्ड, बिकॉज ऑफ द कॅपिटल मास, हे कॅपिटल मास यम काय करतंय, अट्रॅक्ट करतंय. आणि माझ्याकडे नीट लक्ष दे, ही स्टोरी नीट समजून घे. हे जे मास एम आहे हे एका छोट्या मास एमला अट्रॅक्ट करतंय टुवर्ड्स इट, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्युअरली अट्रॅक्टिव्ह आहे. तर बाळा हे अट्रॅक्ट करतंय, आणि तुम्ही ते जे मास एम आहे ते ऍट अ डिस्टन्स आर ठेवलंय. काय केलं, त्याच्यापासून ऍट अ डिस्टन्स आर ठेवलं. तर आर ला वेक्टर केला. वन्स अगेन आय एम रिपीटिंग, तुम्ही जर का आर ला वेक्टर केला, त्या आर ला वेक्टर केला आणि याची डायरेक्शन ही अशी दाखवली, आर वेक्टरची
बरं का. तर याने त्याला अट्रॅक्ट केलं इन द अपोजिट डायरेक्शन. सो यू विल हॅव टू पुट अ निगेटिव्ह साइन. येस ऑर नो बेटा? एफ वेक्टर अपॉन एम. आणि मग मॅग्निट्यूड कसं लिहिणार बेटा तू? मायनस जीएम अपॉन आर स्क्वेअर. प्लीज अंडरस्टँड दिस. तुम्ही आर वेक्टर जर का पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे दाखवताय तर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस लाईक दॅट अंडरस्टँड करा. ओके. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड बोललो मी, व्हेरी सॉरी, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी विल बी निगेटिव्ह. This negative is saying negative sign implies towards capital M. निगेटिव्ह साईड काय सांगते की बाबा छोट्या एमला हा जो मोठा एम काय करतोय, टुवर्ड्स खेचतोय. स्क्रीनशॉट घ्या. हा लक्ष दे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी. आफ्टर दॅट SI युनिट कुणाचं रे बाळा? ग्रॅव्हिटेशनल फील्डचं. ओके. SI युनिट ऑफ युअर ई वेक्टर काय होईल? SI युनिट इट इज फोर्स पर युनिट मास. म्हणजे काय? फोर्स SI युनिट न्यूटन पर केजी. यस और नो बच्चा? सो इज इक्वल टू न्यूटन पर केजी. सर व्हॉट अबाउट डायमेन्शन्स? सर व्हॉट अबाउट डायमेन्शन्स? बर, न्यूटन पर केजी किंवा मी असं म्हणू का बाळा? लक्ष दे. एफ इज एम ए. एमला एम कॅन्सल, ऍक्सलरेशन उरेल फक्त. सो मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर आहे बाळा? कसंही म्हणा, न्यूटन पर केजी म्हणा किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर, न्यूमेरिकल मध्ये काही असू शकतं. मग डायमेन्शन्स काय होतील? सेम डायमेन्शन्स कोणाचे रे बाळा? ई वेक्टरचे. काय होतील? सेम ॲज लाईक ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आहे की नाही? बघ, मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर म्हणजे L1, मासचा काही संबंध नाही, M0, टाइम सेकंडचा स्क्वेअर ना, टाइमचा डोक्यावर 2, वरती आल्यावर -2. क्लिअर आहे बाळा? येस. स्क्रीनशॉट घ्या, हे व्हेरी इम्पॉर्टंट. काढता यायला पाहिजे आपल्याला, असं पाठ नाही करायचं. तर बाळा लक्ष दे. सुपरपोजिशन प्रिन्सिपल फॉर सिस्टम ऑफ मासेस. मगाशी आपण एक छोटस पॉइंट मास घेतलं. त्या पॉइंट मासला मोठ्या एमने अट्रॅक्ट केलं होतं, है की नाही? आणि मग आपल्याला फॉर्म्युला आला होता GM अपॉन आर स्क्वेअर. गेटिंग दॅट आर वॉज द डिस्टन्स बिटवीन टू मासेस. पण बाळा दोन मासेस असतील आणि हे दोन मासेस कुठल्या तरी एका पॉइंटच्या अबाउट इलेक्ट्रिक फील्ड काढायला सांगितलं तर काय करणार? समजा अज्युम कर की बाळा मगाशी एक मोठा मास एम, आपला जो अख्खा बोर्ड आहे ना, समजा अज्युम कर की मोठ्या मास एमने ह्या अख्ख्या बोर्डवरती त्याचं फील्ड तयार करून ठेवलं आणि मी एखादं टच पॉइंट मास ठेवलं, तर काय होईल? त्या मासने याला अट्रॅक्ट केलं होतं, बरोबर का नाही? ऍट अ पॉइंट. मग 2 पॉइंट असतील, 3 असतील तर काय करणार? तर बेटा त्यासाठी आहे सुपरपोजिशन प्रिन्सिपल. काय करायचं? वेक्टर ऍडिशन. काय करायचं बाळा? वेक्टर ऍडिशन करा ऍट रिक्वायर्ड पॉइंट. सर नाही का आलं? डोंट वरी बेटा, मी त्यासाठीच आहे. यू शुडंट वरी बेटा. सपोज पहिलं एक्झाम्पल की माझ्याकडे 2 मासेस आहेत, एक M1 आहे, एक M2 आहे. ह्या 2 मासेसमुळे, मगाशी आपण एका पॉइंट मासमुळे पाहिलं, 2 मासेसमुळे पर्टिक्युलर पॉइंट वरती असलेलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ठीक आहे ना? एक पॉइंट P. ओके. सपोज कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू masses M1 and M2 at the point B. याच्यामुळे आणि याच्यामुळे इथे फील्ड काढा. समजा एकच असतं हा, बरं का, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस. तर याने याच्यावरती किती फील्ड लावलं तर ह्या पॉइंटला खेचणार ना. लेट्स अज्युम की युनिट मास आहे, तर हा याला खेचणार एका स्ट्रेट लाईन मध्ये ना बेटा, कारण की दिस फोर्स ऍक्ट्स अलॉंग स्ट्रेट लाईन. तर M1 ने ह्या पॉइंटला, इथे मास आहे, पॉइंट मास नाही का, हा खेचल, तर बच्चा दॅट विल बी E1 वेक्टर, बरोबर का नाही? हा M2 सुद्धा अट्रॅक्ट करील टुवर्ड्स हिम, है ना, म्हणजे दिस विल बी E2 वेक्टर. आणि बाळा
जो ई नेट आहे, ई नेट कुठे ऍट युअर पॉइंट पी, तो काय असेल E1 वेक्टर अधिक E2 वेक्टर. आणि वेक्टर ऍडिशन तुम्हाला माहिती आहे, आपण वेक्टरच्या टॉपिक मध्ये हे सगळं शिकलेलं आहे, वेक्टर्स ऍड करायला, आहे की नाही. रिझल्टंट वेक्टर ऑफ द टू वेक्टर्स बाय पॅरालेलोग्राम लॉ. अरे सोनू, आपण शिकलो की नाही. हा पहिला वेक्टर असेल, हा दुसरा वेक्टर असेल, टॅक 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 पॅरालेलोग्राम करा, दोघांचा रिझल्टंट भेटतो बाय द डायगोनल ऑफ द पॅरालेलोग्राम. आणि मग आर इज इक्वल अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थिटा, अँगल बिंगल, ऑल द थिंग्स वी हॅव लर्न. चला स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू मासेस. मासेस M1 M2 M3 नाही, आपण काय म्हणू बाळा, M प्लेस्ड, सगळे मासेस M आहेत, प्लेस्ड ॲट व्हर्टिसेस ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सेंटर एक्स ला फील्ड काढा, नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर जो पॉइंट Y आहे इथे पण काढा. अशा दोन ठिकाणी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड काढायचं. तर सोल्युशन यातलं पहिलं काढू आपण ऍट द सेंटर. ठीक आहे ना. आता लक्ष दे बेटा, हा जो सेंट्रल पॉइंट एक्स, तर हा जो पॉइंट एक्स आहे, इट इज central point, so it is at the same distance from all the three masses. So तिघही मासेस त्याला अट्रॅक्ट करतील टुवर्ड्स इच अदर, आणि तिघांचे मॅग्निट्यूड सेम असेल, कारण की तिन्ही मासेस सेम आहे आणि तिन्ही डिस्टन्सेस सेम आहे. येस ऑर नो बेटा. ई काय असतो, जीएम अपॉन आर स्क्वेअर, राईट. मासेस सेम, डिस्टन्स सेम. सो E1, हे बघ मी असं म्हणतो, हे पण ई, हे पण ई, आणि हे पण ई. सो E1 इज E2 इज E3 इज E, कारण मास पण सेम, डिस्टन्स पण सेम. ठीक आहे ना. मग ऍट द सेंटर ग्रॅव्हिटेशनल फील्ड, बरं का, इलेक्ट्रिकल ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऍट द सेंटर विल बी झिरो. ऍट द सेंटर विल बी झिरो. वाय सर? बेटा कुठलंही सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन असेल, आय विल राईट अ स्टेटमेंट फॉर यू. ओके. फॉर एनी symmetrical mass distribution, for distribution, बाळा लक्ष दे, for any symmetrical mass distribution, gravitational field at center is zero. क्लियर आहे बच्चा? कुठलंही सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन, मी याचं फटाफट एक्झाम्पल देतो, ऐक, डोंट वरी, याचाही प्रूफ देतो मी. बेटा सपोज हे एक मास M, हे एक मास M, क्लियर आहे. हे मास M, हे मास M, तू एका लाईन मध्ये दोघांना जोडलं, तर बेटा दोघांच्या मिड पॉइंटला, समजा हे डिस्टन्स आहे, दोघांच्या मिड पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल फील्ड विल बी झिरो, कारण की हा पॉइंट विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स धिस पॉइंट, नाही का. लेट्स बेटा नीट लक्ष दे, हे मास M आहे, हे पण मास M आहे, आणि तू अजून एक मास आणलं आणि इथं ठेवलं, तर ह्या मासला रस्सी खेच सारखा फील, रस्सी खेच, हे पण मास खेचणार आणि हे पण मास खेचणार, रस्सी खेचवाला फील आला का नाही बेटा. मग मला सांग, हे पण डिस्टन्स, सपोज हे टोटल डिस्टन्स 2 सेंटीमीटर आहे बेटा, तर मला सांग मिड पॉइंटला काय होईल बाळा, 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर. येस ऑर नो बेटा? येस ऑर नो? 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. आणि तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डचा फॉर्म्युला काय रे बेटा, GM बाय आर स्क्वेअर. जी तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, खाली विचार राहिला M आणि R चा. तर बघणार आहोत, हे पण मास M, हे पण मास M, हे पण डिस्टन्स 1 सेंटीमीटर, हे पण डिस्टन्स 1 सेंटीमीटर. सो होईल काय, अरे जेवढा हा तेवढाच हा, जेवढंच हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड तेवढं हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड विल कॅन्सल वन अनदर. मग तुमचा रेक्टँगल जरी असेल, स्क्वेअर जरी असेल, तरी सुद्धा त्याच्या सेंटरला सेम सिच्युएशन, कुठल्याही सेंटरला ग्रॅव्हिटेशनल फील्ड झिरो आहे फॉर एनी सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, डोंट वरी. याचा प्रूफ इथे बघ, मी तुला डायग्राम मध्ये देतो. समजा तुझी इच्छा आहे की नाही सर, वी वॉन्ट टू प्रूव्ह दिस, तर बाळा बघ इथे प्रूफ देतो मी याचा. समजा आता आपल्याला माहिती की हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे काय रे बेटा, हा अँगल 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री. येस ऑर नो? मी काय पुसू, चला पुसायला काहीच नाही. चल हा अँगल 30 डिग्री, हा अँगल
30 डिग्री. समजतंय ना बाळा? डायग्रामला थोडं मोठं करू, त्याच्याशिवाय तर काहीच कळणार नाही आपल्याला. चला क्वेश्चन तर तुमच्याकडे आहे. आता मी हे क्वेश्चन पुसतो. ठीक आहे, क्वेश्चन तुम्हाला कळलेला आहे. 2 पॉईंट आहेत, एक्स आणि वाय. एक्स सेंटरला आहे, हे बघ, हे बघ बेटा, इक्विलॅटरल ट्रँगल बरं का. इथं मास यम, इथं मास यम आणि इथं मास यम. हे बघा सेंट्रल पॉइंट आहे जो आहे एक्स. ठीक आहे, चला याला जोडा. ठीक 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 आहे ना. हे मास यम इथे तुम्ही मास ठेवल्याच्या नंतर याला स्वतःकडे खेचणार, बरोबर का नाही? हे मास याला इकडे खेचणार, हे मास याला इकडे खेचणार. ठीक आहे ना, मी ई नावाने लिहित आता. ठीक आहे, मला सांग, मी समजा बोललो हे E1, हे E2, हे E3 अशा नावं दिले मी यांना बरं का. ग्रॅव्हिटेशनल फील्ड्स ड्यू टू ऑल द 3 मासेस. तर बेटा हा जो अँगल आहे 60 डिग्री आहे, बरोबर का नाही? सो बेटा दिस इज 30 डिग्री अँड दिस इज 30 डिग्री, बरोबर का नाही? बरोबर सर. मग बाळा सपोज मी याला पुढे कंटिन्यू करतो बरं का, एका स्ट्रेट लाईन मध्ये. आता बघ, हा तर एका स्ट्रेट लाईन मध्ये E1, हे जे E2 आणि E3 बरं का. आता अर्थात एक गोष्ट तर सेम आहे की E1, E2, E3 ह्या सगळ्यांचं जे मॅग्निट्यूड आहे ना बच्चा, ते येईल G अपॉन, समजा हे डिस्टन्स R आहे, हे डिस्टन्स किती आहे बेटा? समजा R असं पकडलं मी. ओके, सगळ्यांचं मॅग्निट्यूड सेम येईल. आर यू ऍग्री विथ दिस? कारण की मास हे बघ ना, आर आर आर. क्लिअर आहे? राहिला विषय रिझोल्युशनचा. मला सांग, हा जो E2 आहे याचे 2 कंपोनंट येतील ना बेटा? हे बघ बेटा, हा खाली E1 आहे, तुमचा E2 असा आहे की नाही? E2 चे 2 कंपोनंट येतील ना, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. तुमचा E3 इथे की नाही बेटा, त्याचे पण काय होतील? 2 कंपोनंट येतील, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. येस ऑर नो? क्लिअर आहे बेटा? हा E2 आणि हा E3. ओके, ह्या E2 चा कंपोनंट हा वाला, हा अँगल 30 का सर? अल्टरनेट इकडे बघ ना, हे बघ, हे बघ हॉरिझॉन्टल, हे बघ हा 30, हे बघ ना 2 पॅरलल लाईन झाले ना, हा 30, हे बघ हा 30. क्लिअर आहे? मग E2 ह्या सगळ्यांना ई बोलू ना आपण. काय बोलू बच्चा? ई बोलू आपण. ओके, सो E1 इज ऑल्सो ई वेक्टर असं आपण. ठीक आहे ना, ई किंवा वेक्टर ई बोललं तरी चालेल, डायरेक्शन आहे. E1 इज ऑल्सो ई, E2 इज ऑल्सो ई अँड युअर E3 इज ऑल्सो ई. सगळ्यांचा मॅग्निट्यूड सेम. बेटा मला सांग, मग हा जो ई आहे त्याचे कॉस, सो ई कॉस 30, बरोबर का नाही? ई कॉस 30. चला याच्या बाबतीत काय होईल बाळा? हे बघ, ट्र सेम वे, हा पण 30, हा पण 30. बेटा यस और नो? 30, सो ई कॉस 30. क्लिअर आहे? थीटा दिला मी 30, रिझॉल्व्ह केलं. बरं ऑब्विस ई कॉस 30 वरचा काय होईल बेटा? ई साइन 30. हा काय होईल बच्चा? ई साइन 30. क्लिअर आहे? हे बघ ना, याचा ई साइन 30, याचा ई साइन 30. आता बघ, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आडवं कन्सिडर कर. इकडे ई कॉस 30 आहे, इकडे ई कॉस 30 आहे. रस्सी खेच सारखं इकडं ओढलं जाते, इकडे ओढलं जाते, म्हणजे कोणती साईड जिंकली नाही, म्हणजे बॅलन्स झाली. म्हणजे बेटा याने याला खाऊन टाकलं. हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम झाला का नाही झाला? येस सर. व्हर्टिकली बघ बेटा, ई साइन 30, साइन 30 किती आहे? 1/2 आहे का नाही बाळा? आहे का नाही? साइन 30 इज 1/2 आहे ना. मग हा काय होईल? ई इंटू 1/2. अरे येस और नो बेटा? अरे ई इंटू 1/2 म्हणजे E/2 आणि E/2. E/2 अधिक E/2 काय झाला? ई झाला. तर वरती ई आणि हा खालती ई. वरचा ई खालच्या ईला खाऊन टाकल. झालं का नाही झालं बॅलन्स? तर बा लक्ष दे, हा जो पॉइंट वाय ना बेटा, इथे मला ग्रॅव्हिटेशनल फील्ड पाहिजे. आता बघ, टचक 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 3 मासेस आहेत. ह्या 3 मासेसमुळे इथे किती फील्ड? आता पुन्हा एकदा बेटा, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, तर ऑब्विस आहे की धिस सेगमेंट इज सेम एज धिस सेगमेंट. पुन्हा एकदा काय झालं बघ ना, हे मास याला अट्रॅक्ट करेल टुवर्ड्स इट, हे मास याला अट्रॅक्ट करेल टुवर्ड्स इट. ओके, आणि व्हॉट विल हॅपन बाळा, हे दोन्ही फोर्स बोललो मी, ह्या दोन्ही पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड्स रस्सी खेच सारखं झालं, बॅलन्स वन अनदर, कारण सेम सेम डिस्टन्स आहे, सेम सेम मासेस आहे. क्लिअर आहे बेटा? सो कॅन आय से, समजा हा E1 वेक्टर, हा E2 वेक्टर,
तर E1 वेक्टर E2 वेक्टर काय होतील बॅलन्स. आता खाली एकटाच राहिला हे बघ, हा एकटाच राहिला, याला काय म्हणूया आपण E3 वेक्टर. क्लिअर आहे बाळा. E1 वेक्टर आणि E2 वेक्टर काय करतील एकमेकांना बॅलन्स. अरे येस ऑर नो. E1 वेक्टर इज इक्वल अँड अपोजिट टू E2 वेक्टर. निगेटिव्ह ना, हा इकडं बॅलन्स कॅन्सल आउट. मग खाली एकटा राहिला E3 वेक्टर. मग आता E3 ला कसं काढायचं, तर बेटा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बर, हा अँगल 90. यु नो इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये यू विल गेट दिस अँगल टू बी 30 डिग्री बेटा. बरोबर का नाही. हे बघ हा उरला, हा किती बेटा 60. मग आता ह्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड जर का ए आहे असं कन्सिडर केलं आपण, काय बेटा इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड जर का स्मॉल ए आहे असं कन्सिडर केलं, तर ही जी हाईट आहे ही हाईट काय लिहिले बघ ना, हायपोटेन्युसची 2 पिल्ल असतात. तू जर का 30 अँगल कन्सिडर केला, नीट लक्ष दे, तू जर का हा 30 अँगल कन्सिडर केला तर धिस कंपोनंट विल बी ऍडजसंट, आहे की नाही, 30 चा ऍडजसंट. ओके, सो दिस हाईट, ही जी हाईट आहे ऑफ कोणाची इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, काय होईल बघ ए काय म्हणणार तुम्ही, हा कॉस. सो बघ ना कॉस 30 गुणिले ए, सो ए कॉस 30, ए कॉस 30 आणि यु नो कॉस 30 इज √3/2. क्लिअर आहे बेटा. चलो नेहमी लक्षात ठेवा, हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल इज साइड √3/2. काय लक्षात ठेवायचं, इट इज साइड √3/2. तर हे बघ ह्या पॉइंट मासला हा खेचणार आहे, तर जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, GM/r², आहे की नाही बेटा. तर दोघांमधलं जे आर आहे ते आहे हाईट, विच इज a√3/2 आणि हे मास m आहे. सो बेटा विच इज GM/a इंटू √3/2 चा स्क्वेअर. याला सोडवा, GM भागिले a चा a² √3 चा 3 आणि भागिले 2 चा 4, खालचा 4 वरती जाईल. सो 4GM भागिले 3a². हे असेल इलेक्ट्रिक फील्ड ऍट दिस पॉइंट बिकॉज ऑफ दिस मास. तर बच्चा क्वेश्चन असा आहे की एक मास m आहे, एक मास 4m आहे आणि दोघांच्या मधलं डिस्टन्स 9 सेंटीमीटर. ते काही असू दे, नाही का. एक एक्झाम्पल घेतला आपण, दोन वेगळे वेगळे मास, अर्थात सेम मास असते तर मिडलला ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 आला असतं, आहे का नाही. मग आता एक गोष्ट शुअर आहे बेटा, एक गोष्ट शुअर आहे की ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुठेतरी 0 येणार आहे. तर क्वेश्चन असा आहे, फाइंड डिस्टन्स of point from mass capital M at which net gravitational field is 0. ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 येते असा पॉइंट कुठून, M पासून डिस्टन्स सांगा. आणि ऑप्शन्स आर 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. दीज आर द ऑप्शन्स. आणि हा असा क्वेश्चन आहे बाळ, ठीक आहे. आता एक गोष्ट ऑब्वियस बेटा, हे पण यम असतं तर मिडलला 0 आला असता. म्हणजे यम आणि 4m मध्ये असा कुठेतरी एक पॉइंट असणार आहे की जिथे आन्सर विल बी 0. तर मी म्हणतो की मला माहित नाही, आता ऑब्विस आहे बघ, याच्या जवळ तर हा जाणार नाही, ऑब्विसली सेंटर ऑफ मास, दोघांचा सेंटर ऑफ मास वरती. हे बघ मी इथं घेतो हा, नाही का, याच्यापासून दूर, याच्यापासून थोडं जवळ असणार आहे, ऑब्विस. बघ उत्तर पण येईल. कुठेही घे. मी काय म्हणतो की मला माहित नाही डिस्टन्स x आहे. मग बेटा उरलेलं किती रे, 9 - x. अरे येस ऑर नो, हे 9 आहे ना, हे x, मग 9 मधून x गेले, 9 - x. सो हा जो पॉइंट P आहे याच्यावरती नेट इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, ठीक आहे ना. सो बच्चा E नेट इज 0 चा अर्थ काय रे, इलेक्ट्रिक फील्ड बिकॉज ऑफ, फर्स्ट इलेक्ट्रिक फील्ड बिकॉज ऑफ, इलेक्ट्रिकच बोलतोय मी, आय एम व्हेरी सॉरी हा बेटा, सवय लागली आहे, कारण की 12th इलेक्ट्रोस्टॅट चॅप्टर चालू आहे. आय एम व्हेरी सॉरी. ग्रॅव्हिटेशनल फील्ड बेटा, आणि दोघांचा फील वगैरे सगळं सेम आहे, ठीक आहे ना. अच्छा, तर बच्चा ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऍट दिस पॉइंट P बिकॉज ऑफ, याला फर्स्ट म्हणून याला सेकंड म्हणून आपण. हा मग आता बघ, ग्रॅव्हिटेशनल फील्ड बिकॉज ऑफ 1 इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फील्ड बिकॉज ऑफ 2, है की नाही, दे आर इक्वल. सो E1 इज E2, है की नाही, रस्सी खेच टाइप बॅलन्स्ड, E1 इज E2.
मग आता बघ ग्रेविटेशनल फील्ड बिकॉज ऑफ दिस फर्स्ट काय असेल रे बेटा, इट विल बी जी मास इज एम भागिले डिस्टन्सचा स्क्वेअर, डिस्टन्स इज एक्स इज इक्वल टू सेकंड मुळे किती असेल जी एम इज 4m भागिले डिस्टन्स इज 9 मायनस एक्स आणि ह्या 9 मायनस एक्स चा स्क्वेअर. सोडवा याला. मग काय होईल, इकडचा जी इकडचा जी इकडचा एम इकडचा एम कॅन्सल्ड. मग इथं कोण राहिला 1. सो 9 मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक काम करूया स्क्वेअर रूट घेऊया. तर स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल 1 हे बघ ना 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 4चं किती रे बाळा 2 भागिले 9 मायनस एक्स. ठीक आहे. सो 9 मायनस एक्स इंटू 1 विल बी 9 मायनस एक्स इज इक्वल टू एक्स इंटू 2 विल बी 2x. सो हा जो एक्स आहे हा पलीकडे जाईल. सो 9 इज इक्वल टू पलीकडे गेला तर काय होईल ऍड होईल ना 3x. 3 भागिले झाला एक्स आला 3 सेंटीमीटर. किती आला 3 कुठून एम पासून आहे का 3 सेंटीमीटर. दिस इज दी करेक्ट आन्सर ऍट द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम. कुठे आला ऍट द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम. आर यू अंडरस्टँडिंग. टेक द स्क्रीनशॉट.